आपल्यासोबत अभिनेत्री क्षितिज जोग जोडल्या गेलेल्या आहेत. तर क्षितिजी, आपण पाहू शकतो अत्यंत दुःखदायक बातमी आपल्या समोर आहे. याविषयी तुमची प्रतिक्रिया मी जाणून घ्यायचा इच्छा जाणून घेते. तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटायचं? तुमच्या भावना काय आहेत? नाही, मला तर खूप खूप जास्त वाईट वाटलंय ही बातमी कळल्यानंतर. कारण माझं नशीब चांगलं होतं, मला त्यांच्यावर काम करता आलं. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, अत्यंत साधं व्यक्तिमत्व, सगळ्यांना सांभाळून घ्यायचे शूटला. आम्हाला खूप सांभाळून घेतलंय. आणि खूप वाईट गोष्ट आहे, म्हणजे माझ्या आईचा, म्हणजे आई ज्यांच्याकडे बघायची आणि म्हणायची वाव काय हिरो, आणि आम्हीही ते करत राहिलो आणि पुढच्या पिढीलाही ते आवडायचे अजूनही. मी लकी आहे की मला त्यांच्यावर काम करता आलं. आणि खूप वाईट वाटलं मला हे कळल्यावर, खरंच. नाही काय, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. ही वॉज अ व्हेरी 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 स्वीट पर्सन. गोड आठवणी आहेत. ते छान कविता करायचे आणि कविता सांगायचे आम्हाला, किंवा कधी कुठे वाचलेली असेल तर ती कविता नक्की आठवण असायची त्यांना आणि ते म्हणून दाखवायचे. त्यांना सेटवर ते कधी, मला आठवत नाही, व्हॅनिटीत गेले होते, आले सेटवर की गप्पा मारत बसायचे शॉर्ट्सच्या मध्ये आम्हा सगळ्यांची. म्हणजे आम्ही इतके लहान त्यांच्यापेक्षा असून सुद्धा ते सगळ्यांबरोबर बसून गप्पा मारायचे, जुने किस्से सांगायचे, काय काय गमती सांगायचे शूटच्या वेळेचा. फार मजा आली आहे त्यांच्याबरोबर काम करायला मला, खूप खूप जास्त. म्हणजे इट विल रिमेन विथ मी फॉर एव्हर. बरं, अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या इतर आवडीनिवडींविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं? जे आपल्या सगळ्यांना वाटतं तेच मलाही वाटतं. इतका मोठा नट, इतका चांगला नट, आणि इतके काय म्हणतात त्याला, ते इतके मनाने इतके चांगले होते. मला गंमत वाटायची की इतके मोठे स्टार आहेत ते तरी सुद्धा सगळ्यांच्यात असायचे. मला असं खूप वाटतं की त्यांना कदाचित कवितांचा खूप शौक असेल, कारण ते खूप शेर ऐकवायचे सेटवर. आम्ही मधल्या वेळेत बसलेलो असायचो तेव्हा लाइटिंग होत असताना गप्पा मारायचे. ते कधी असे नुसतेच जाऊन व्हॅनिटीत बसले नाहीत. त्यांच्या बरोबर त्यांना गप्पा मारायला फार आवडायचं. तुमचे एकत्र बोला बोला. नाही, आमच्या सगळ्यांबरोबर ते गप्पा मारत बसायचे, त्यामुळे आम्हाला रिलॅक्स करण्यात त्यांचाही खूप मोठा हात होता त्या सेटवर रॉकला. हॅलो, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय माझा? हो, आता. हां, तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट आवडतो? म्हणजे तुम्ही एकत्र काम केलं आहेच, त्या व्यतिरिक्त चित्रपटांपैकी तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट आवडतो आणि का आवडतो? मला त्यांचे खूप चित्रपट आवडतात. पहिलं म्हणजे माझी पहिली मेमरी धर्मेंद्र सरांचा सिनेमा बघण्याची गुड्डी ही फिल्म होती. तर गुड्डी मला भयंकर आवडते. शोले आपल्या सगळ्यांनाच आवडतो. चुपके चुपके आवडतो. मला त्यांचे बरेचसे सिनेमे आवडतात, खूपच. पण गुड्डी माझ्या मेमरीत आहे, कारण आय थिंक मी तो पहिला धर्मेंद्रजींचा पाहिलेला पहिला सिनेमा गुड्डी होता. तो ते माझे आवडते सिनेमे. तुम्ही त्यांचे अनेक चित्रपट पाहिले असतील आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली, तर याविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल? मला विश्वासच बसत नव्हता की ते शबाना मॅम, जया मॅम, सगळे हे इतके मोठे मोठे लोक आपल्या बरोबर असणार आहेत काम करायला. सुरुवातीला भीती वाटली होती खूप की ते कसं बोलतील, काय करतील, पण ते इतके छान होते सेटवर की ती सगळी भीती त्यांनी घालवली. आणि आपल्या घरातलं एखादं खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याशी ज्या पद्धतीनं वागेल, म्हणजे वयाने मोठं, जुन्या गप्पा किंवा जनरल गप्पा किंवा हे असंच वाटत राहिलं आम्हाला. आम्ही खुश असायचो ते सेटवर आले की. अत्यंत स्पोर्टिंग व्यक्तिमत्व होतं, म्हणजे जेवढं मी काम एक सिनेमात केलं ज्यावरनं मला कळलं ते.